ओ या विश्वाचा तारणहार त्रैलोक्याचा अधिपती बाप्पा गणरायाला वंदन करतो। कलिश देवता नटेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो। माझं ग्रामदैवत धनी केदारली आई सुगाई देवी माता रासाईच्या चरणी नतमस्तक होतो। मित्रांनो, आज या ठिकाणी आपला मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजक श्री सुगाई देवी नृत्य कला पथक अडूर मुंबई यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो। महाराष्ट्राचा आराध्य दैवत राज्य छत्रपती यांना त्रिवार मानाचा मुजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा वंदन करून मित्रांनो श्री बाप्पा मोरया नृत्य कला पथक पेंडखाई चिपटेवाडी तालुका लांजा यांच्या साथीनं लोककला म्हटली की संगीत आलंच। आमचं ढोलकी दादा पांडुरंग सुतार आणि तुषार दादा सिरसाट, बेंजो मास्टर सतीश दादा साळवी, कीबोर्ड मास्टर शैलेश दादा कोटकर, एक्टोपॅड मास्टर विशाल दादा बंदरकर बदलून झाले। यांच्या साथीनं माझे प्रतिस्पर्धी शाहीर राजेजी निकमबुवा यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो। त्याचे गुरुवारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून जे माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, आज या ठिकाणी उपस्थित युट्यूबर्स यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून गुरुवारी शाहीर दादा रेवाई आजचा हा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे गजानन तटकरे यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करून माझ्या स्तवनाला सुरुवात करणार आहे। चांगली साथ असू द्या असं अपेक्षित आहे। गणरायाला करीतो दुसरे वंदन माझे जन्म देणाऱ्या माय पित्याला स्मरितो। तिसरे वंदन रसिका तुमच्या चरणाशी स्मरितो। अनसात राहू दे प्रथम रसिका तुम्हा वंदन करीतो। मुखी नाम गोड तुझे
मुखी नाम गोड तुझे सदा गीत गाई धन्य माझा सद्गुरु राया रूप तुझे पाही माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाही धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाही धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाही धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाही मुखी नाम गोड तुझे मुखी नाम गोड तुझे सदा गीत गाई नाम गोड तुझे सदा गीत गाई धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाही धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाही धन्य माझ्या सद्गुरु राया रूप तुझे पाही ज्ञान कहा
सद्गुरुराया रूप तुझे पाहे धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे देवेंद्राची लेखणी मनी तुमच्या भावी धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे मुखी नाम गोड तुझे मुखी नाम गोड तुझे सदा गीत गाई मुखी नाम गोड तुझे सदा गीत गाई धन्य माझा सद्गुरुराया रूप तुझे पाहे 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 श्री गणपती गजानन धनिरवळनाथ सुगाय देवी अखंड हरदासवरीचा असो असो बाबुरंगले घराण्याचा असो असो हेलो जी हेलो हेलो सजला निसर्ग सजली ही धरती वर आकाशी विजांचा कडकडाट कडे कपारी संगीत घुमतो नद्या धरणी करती खळखळाट
मग समजून घे, मग समजून घे गणराया सारे उभी लक्ष्मी पाहते या वाट अनचात का परिभक्त तुझा आहे गणराया बघतो या दाराशी वाट. म्हणून शायरांनी या ठिकाणी सुंदर सादर केलेला आहे आणि खरोखरच चतुर्थीचा सण आल्यानंतर जी ओढ लागलेली असते ती खरोखरच कोकणी माणूसच. आणि आता मोजकेच दिवस राहिलेले आहेत, गणराय आपल्या घरी येणार आहे म्हणून गणरायाला बुवा विळवणी करतोय, लक्ष असू द्या. इतना मैं चाहूं तुझे हो कोई किसी को न चाहे, तू भी मुझसे प्यार करे, काश वो दिन फिर आए. वाह, गाण्याचा विषय गातोय, लक्ष असू द्या. नभांगणी मेघ गरजला वरुणालिके ला इशारा, हे गणराया तुझ्या स्वागताला, हे गणराया तुझ्या स्वागताला सजला निसर्ग सारा. 1 2 3 स्टार्ट. तुझ्या चरणाला स्पर्श कधी करी
पारितोषिक माझी भाची अमेरा दिनेश मोडक सहकुटुंब आणि सहपरिवाराकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। त्याचप्रमाणे माझे चाहते अक्षयदादा मांडवकर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक पाचल करत यांना सुद्धा शाहीर मानाचा मुजरा करतो। या दोन्ही बक्षीसदात्यांचे नाच म्हणता आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत, धन्यवाद। रसिकजनो बघा, वेळेअभावी बुवा गण सादर केलाय। शाहिराने म्हटलेला आहे, बुवा लावा ताकद आला वाकत आम्ही नाही झुकत। म्हणून मला बुवा काय म्हणायचंय बघा, लावतो ताकद जाशील धोकत, लावतो ताकद अरे जाशील धोकत, नाव माझं देवेंद्र तुझ्या समोर कधीच नाही बुवा वाकत। हा शाहीर देवेंद्र बुवा आणि माझी कला काय लोकांना दाखवायची मी दाखवून दिलेली, मला सांगायची गरज नाही बुवा। हा आमच्या समोर झुकू नका हे मी म्हणेन, पण समोरच्या शाहिराला म्हणू नका अशी माझी विनंती। नाहीतर बुवा असा सोलून गाडी शाहिरांना माहितीये, बुवा म्हणतात परत दुसऱ्या बारीत बुवा झापून झुपून करतो, आम्ही बुवा टपाटप टपाटप करून वाजवतो। हा देवेंद्र शाहीर आहे। रसिकजनो, गवळणीचा विषय या ठिकाणी बुवानी ठेवलेला होता। बुवा गवळण घेऊन आले बघा पाहिजे, पण वेळेअभावी गात नाही आयोजकांचं म्हणणं आहे। आज बुवा राजेश बुवा तुमच्यासाठी नवीन गवळणीचा विषय लक्ष असावं। येता जाता राहते मला इशाराही देते, अन मला भेटण्यासाठी राहते तू व्याकुळ होते। अन यमुनेच्या काठी तू, यमुनेच्या काठी तू माझ्याशी कुंजवनात येते, अन जवळ घेऊन तू या कानाला राधाबाई तुझ्या हृदयास घेते। म्हणून राधे गवळण काय म्हणतोय बघ, मी गिरधारी कृष्ण मुरारी भुलविते राधे तुला माझी बासरी, यमुनेच्या तीरी उभा वाटेवरी माझ्यासाठी राधे होते तू ग बावरी, मी गिरधारी कृष्ण मुरारी
बसलो मनात भेटाया येतेच मजला जवनात भेटाया येतेच मजला जवनात भेटाया येतेच मजला जवनात छळतेच मजला रात दिन रात गोड कपी देतेच गाली येऊन ग कोण्यात गोडनी भक्त तुझी माझ्यावरी असून तू बाई माझ्यावर मरते मामरंग सोडून काग माझ्या माग फिरते मामरंग सोडून राग माझ्या माग फिरते मामरंग सोडून राग माझ्या माग फिरते येती होते माझ्यासाठी मनामध्ये झोडते निरंतरी कानावर तू मग करते देवेंद्राची वाणी एक जरा ध्यानी राधा कृष्ण प्रेम अमर युगांतरी मी गिरधारी कृष्ण मुरारी बोलविते राधा तुला माझी वासरी मी गिरधारी कृष्ण मुरारी बोलविते राधा तुला माझी वासरी मित्रांनो स्तवन गमनी गवळण झालेले आहे शायरांनी जो मला प्रश्न विचारला गोवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे खरोखर नसून मी काय देत नाहीये बुवा रसिकजनो माझा प्रश्न आहे तोच आहे शायरांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे रावणाची बहीण सुरपत ही सध्याच्या गुन्हेगारात कोणत्या रूपात वावरते तिचं नाव काय गोवा हे सांगायचंय रसिकजनो वेळाअभावी प्रश्नपत्राला सुरुवात करतोय अरे मारिला हवान तुझ्यावर केला मी रे घाव अरे मारिला हवान तुझ्यावर केला मी रे घाव हे बुवा अरे रंगला हा डाव शायरा